यज्ञाचा भोक्ता या आपल्या 13व्या निबंधाच्या शेवटच्या भागामध्ये आपण आता प्रवेश करतो. शेवटच्या टप्प्यावर या निबंधाच्या आपण काय बघतोय की सर्व काही मी आणि मीच ही आपली अवस्था, पहिली अवस्था जी अज्ञानाची अवस्था आहे, अज्ञानग्रस्त अशी अवस्था आहे, ती संपून मानव पुढच्या प्रवासाला निघाला. त्या प्रवासात काय घडतं? सर्वात पहिली जाणीव ही होते की आपल्यासारखं दुसऱ्यामध्ये सुद्धा एक आत्मा स्थित आहे. जसं आपल्यामध्ये आपला आत्मा स्थित आहे तसा दुसऱ्यामध्ये सुद्धा एक आत्मा स्थित आहे. त्याचं वेगळं मूल्य आहे. त्याचा आपण आदर करायला पाहिजे, त्या आत्म्याचा आपण आदर करायला पाहिजे. ही गोष्ट या अवस्थेत जीव ओळखायला लागतो. म्हणजे कल्पना करा की किती वेळ लागतो हे ओळखायला. पहिल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जायला किती वेळ लागतो. मग त्याच्यामुळे काय घडतं? जेव्हा हे तो ओळखतो, हे जाणतो की माझ्यासारखाच माझ्यामध्ये जसा एक आत्मा स्थित आहे, ईश्वराचा अंश स्थित आहे, तसंच दुसऱ्यामध्ये सुद्धा आहे, बाकीच्या सगळ्यांमध्ये सुद्धा आहे. तो मौल्यवान आहे, आदरणीय आहे आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे. त्याला आपल्या आत्म्या इतकंच महत्त्व दिलं पाहिजे. अशा वेळेला काही गोष्टी त्याला जाणवल्या. पहिली गोष्ट, आपल्या कर्मामागे विश्वशक्तीचं अस्तित्व आहे. आपण जे काय करतो आहे त्याच्यामध्ये कुठली तरी एक शक्ती अस्तित्वात आहे. तिच्याशिवाय आपण या गोष्टी करू शकणार नाही याची पुसटशी जाणीव व्हायला, पूर्णपणे नाहीच, अगदी पुसटशी जाणीव व्हायला लागते की नाही गो आपल्या याच्यामध्ये काहीतरी कशाचं तरी अस्तित्व. नाही तर तोपर्यंत सगळं सब कुछ हम, सगळं मीच करतो आहे आणि मी करणार आहे, मी करू शकत नाही असं जगात काहीच नाही. लाच मारे ते पाणी काढे, या अशा सगळ्या वल्गना होतात. पुसटशी कल्पना यायला, अहमच्या मर्यादा ओलांडण्याची तयारी होती. कुठेतरी आपला अहंकार सोडण्याची, त्या मर्यादा ओलांडण्याची. आणि आपली मुळात म्हणजे आपल्यामध्ये अहंकार आहे हे जाणवतं, आपण अहंकारी आहोत हे जाणवतं, अहम हा एक वेगळा भाग आहे हे जाणवतं आणि तो आपल्याला सोडला पाहिजे हेही जाणवतं. अनंत ईश्वर ओझरता दिसाले, अगदी चटकन निघून गेला डोळ्यासमोर, क्षणार्धात निमिषार्धात दिसला अशासारखी जाणीव व्हायला. स्वतःच्या वासनांची तृप्ती हा व्यवहार वाद आहे. हे काही खूप महत्वाची गोष्ट नाही. आपण जे मिळवलं आहे आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं मिळवलं. धनधान्य संपत्ती मिळवली आहे, मोठा बंगला बांधला आहे, 2-4-5 कार आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी हा फक्त वासनांच्या तृप्तीचं आहे. एक फक्त काही कारणापुरतच हे आहे, हे म्हणजे सर्वस्व नाही. किंवा आपल्याला हेच मिळवायचं नाहीये, याच्या पलीकडे काहीतरी मिळवायचंय. हा व्यवहारातला नियम, व्यवहारातला भाग जो आहे तो हीन वाटायला, हेय वाटायला लागतो, तुच्छ वाटायला लागतो. यात काही अर्थ नाही, यात काही राम नाही असं वाटायला लागतं. आणि त्या जीवाचं अस्तित्व अहंवाद सोडून विवेकी आणि नीती संपन्न व्हायला. अहंवाद सोडून मी आणि माझं, मीच, माझ्याच साठी, हा जो अहंवाद आहे हा सोडून त्याचं अस्तित्व हे विवेकी व्हायला लागतं, नीती संपन्न व्हायला लागतं, उन्नत व्हायला लागतं. प्रकृती आणि प्रकृतीमधल्या देवता यांचा अधिकार समजायला लागतो. निसर्गाशी ओळख पटायला लागते, सृष्टीशी ओळख पटायला लागते. या सृष्टीची चालक शक्ती, या सृष्टीच्या मागे काही देवता मूल्य आहे हे समजायला लागतं. ते थोडं थोडं उमजायला लागतं.
या देवतांच्या उद्देशाने यज्ञ करण्याचे आपले कर्तव्य आहे हे जाणवणं. या देवतांसाठी त्यांच्या कृतज्ञतेसाठी यज्ञ करायचा आहे हे कर्तव्य जाणवायला लागतं. आता पुन्हा यज्ञ म्हणजे होमकुंड पेटवून केलेला यज्ञ नाही, हा वैचारिक यज्ञ आहे, हा विचारांच्या पातळीवर केलेला यज्ञ आहे, हा आचरणाचा यज्ञ आहे. समजायला लागतं की आपण हे चुकीचं करतो. कारण उगाचाच कशाची उधळपट्टी करायला नको, पाणी जपून वापरायला. ध्वनी प्रदूषण होतील असे मोठमोठे फटाके उडवून नाही, किंवा पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी आपल्याला जे काय करायला पाहिजे ते करता येईल ते करायला पाहिजे ही जाणीव व्हायला लागणं हे त्याचं लक्षण. व्यावहारिक पातळीवर या जाणीवा जेव्हा व्हायला लागतात की आपलं काहीतरी चुकीचं करतोय, पण असं करायला नको आहे ही जाणीव व्हायला लागते, तेव्हा तो विकासाच्या पुढल्या पायरीवर गेला आहे असं समजायचं. मानसिक आधी भौतिक जगातला हा जो व्यवहार आहे, या व्यवहार आपला जो मानसिक व्यवहार आहे तो व्यवहार सुद्धा आणि जगातला जो भौतिक व्यवहार आहे त्या व्यवहारावर सुद्धा प्रकृतीच्या नियमांचं नियंत्रण आहे हे त्याला कुठेतरी पटायला लागतं की हे सगळं सृष्टीच्या क्रमातलं सृष्टीचक्रातल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात आपण एक छोटासा भाग आहोत. धुलीकणा इतकं रजकणा इतकं सुद्धा आपल्याला महत्व नाहीये, पाण्याच्या एका थेंबा इतके सुद्धा आपण महत्वाचे नाहीये. आपण या सगळ्या चक्रातला एक अविभाज्य भाग अविभाज्य अंग आहे. याच्यातनं आपण वेगळं नाही होऊ शकत. याचं कारण असं की आपण या सगळ्या चक्रांनी बांधले हे त्याला जाणवलं. त्याच्या विचारात, संकल्पांमध्ये, जीवनात दिव्य प्राकृतिक शक्तींची उपस्थिती आणि महती वाढायला लागते आणि त्याच्याकडून त्याच्या शक्ती, ज्ञान, सत्कर्म वाढतं हे जाणवायला. आपल्या विचारांमध्ये, आपल्या संकल्पांमध्ये, आपल्या जीवनात दिव्य शक्तींची, दिव्य प्राकृतिक शक्ती, या कुठल्या वेगळ्या शक्ती नाही, प्राकृतिक शक्ती, नैसर्गिक शक्ती आहे. या शक्ती त्यांचं महत्व वाढायला लागतं, त्यांची उपस्थिती वाढायला लागते. मानसिक शक्ती वाढायला लागणं हा त्याच्यातलाच एक भाग आहे. मनोधैर्य वाढणं हा त्यातलाच एक भाग आहे. संयम वाढणं हा त्यातलाच एक भाग आहे. या सगळ्या प्राकृतिक शक्ती आहेत ज्या वाढीला लागतात, त्यांची उपस्थिती निर्माण होते मनामध्ये. ती उपस्थिती निर्माण होणं म्हणजे त्या शक्तींचा आपल्याला आधार आहे हे जाणवणं, त्याचं महत्व जाणवणं हे वाढतं आणि मग आपोआपच ती व्यक्ती ज्ञान, सत्कर्म ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करायला लागते. त्याच्या हातून सत्कर्म वाढीला लागतं. त्याच्या सगळ्या शक्ती तो, त्याच्या सगळ्या प्रेरणा, त्याच्या सगळ्या शक्ती, त्याच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा या दिशेने न्यायला लागतात. ज्ञानप्राप्तीच्या दिशेने, सत्कर्माच्या दिशेने, चांगल्या आचरणाच्या दिशेने तो न्यायला लागतो. हे जीवामध्ये घडून येणारं, आपोआप घडून येणारं परिवर्तन आहे. अर्थात त्याला आसपास पोषक वातावरण मिळालं, सत्संग झाला, आसपास वावरणारे लोक शिलवृत्तीचे असले तर हे लवकर होतं. अन्यथा प्राकृतिकरित्या, नैसर्गिकरित्या व्हायला याला फार वेळ. स्वतःच्या जीवनाविषयीची, या जीवाची, या माणसाची, या व्यक्तीची स्वतःच्या जीवनाविषयक भौतिक अहंवादी वृत्ती जी आहे ती वृत्ती कमी होते. भौतिक वाद कमी होतो, भौतिक गोष्टींची आसक्ती कमी होते. अहंवादी वृत्ती, अहंकारी वृत्ती, मी माझं हे कमी व्हायला लागतं. त्याच्या जागी धार्मिक आणि अभौतिक वृत्तींची भर पडायला लागते आणि मग त्याचा शांताकडून अनंताकडचा प्रवास सुरू झाला आहे हे समजतं. ही दुसरी अवस्था आहे, मधली अवस्था आहे. सुरुवातीची अवस्था वेगळी होती, ही मधली अवस्था आहे. ही सुरुवातीची अवस्था होती, त्याच्या शेवटी, त्या अवस्थेच्या शेवटी या भौतिक अवस्थेतून कुठल्या तरी आध्यात्मिक अवस्थेकडे त्याचा प्रवास सुरू झाला होता. या अवस्थेमध्ये
दुसऱ्या अवस्थेमध्ये त्याचा शांताकडून अनंताकडे प्रवास सुरू झाला. या संपणाऱ्या जीवनाबद्दलचं आकर्षण कमी होऊन अनंताचं आकर्षण, न संपणारा जो आत्म्याचा प्रवास आहे तो प्रवास कसा आहे हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण झाली. काहीतरी वेगळं समजलं पाहिजे आपल्याला हे वाटायला लागतं की त्याची दुसरी अवस्था असते आणि ही अवस्था खूप काळ टिकते. कधी कधी एक एक दोन दोन जन्म हीच अवस्था टिकत असेल, कोणास ठाऊक, आपल्याला यातलं काहीच एवढं माहिती नाही. फक्त आपण जे गीता जे सांगते आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करते, जसं सांगते तसं समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणि ही अवस्था जी आहे जीवाची बराच काळ टिकते, अनंत काळपर्यंत टिकू शकते. टिकू नये तशी या अवस्थेचा पण अंत व्हावा आणि त्या अवस्थेतून त्याने तिसऱ्या अवस्थेत प्रवेश करावा, अशी सृष्टीचीच गरज आहे, सृष्टीच्या नियमाची गरज आहे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत मानवाने जावं, त्या अवस्थेतून आपण बघतो जी एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं हे आपल्याला फुलपाखराचं सतत दिलेलं उदाहरण आहे. अंड्याच्या अवस्थेतून ते कोशामध्ये जातं, अळीच्या अवस्थेमध्ये जातं, अळीच्या अवस्थेतून ते कोशाच्या अवस्थेत जातं, कोशाच्या अवस्थेतून तो फुलपाखरून बाहेर पडतं. आपल्या मनाचं असं फुलपाखरू असलं पाहिजे, ते गगनात भरारी मारू शकलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या आधीच्या भौतिक अवस्था आहेत त्या अवस्था त्याला ओलांडता आल्या. आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला तो जातो तर तिसरी अवस्था कशी आहे, कोणत्या पद्धतीने या तिसऱ्या अवस्थेचा विचार श्री अरविंदांनी केलेला आहे हे आपण त्यांच्या निबंधातल्या एका परिच्छेदामध्ये बघूया. 145 पानावरचा हा परिच्छेद आहे. दुसऱ्या परिच्छेदातला अर्धा भाग संपल्यानंतर विकासशील आत्म्याच्या तिसऱ्या म्हणजेच अंतिम अवस्थेत काय घडतं. विकासशील आत्म्याच्या तिसऱ्या म्हणजेच अंतिम अवस्थेत त्याला हे स्पष्ट दिसते की त्याच्यामधील आत्मा आणि इतरांमधील आत्मा हे सर्व मिळून एकमेव पुरुष आहे. आणि सामान्य पुरुषाहून, सामान्य मीहून हा पुरुष फार मोठा आहे, फार श्रेष्ठ. तो अनंत आहे, निर्व्यक्तिक आहे, विश्वव्यापक आहे. सर्व चराचरांचे अस्तित्व आणि व्यवहार या पुरुषाच्या अस्तित्वाच्या पोटात चालत असतो. त्याला हेही दिसते की ज्या अनेक विश्वगत देवतांच्या उद्देशाने तो यज्ञ करीत असतो त्या सर्व देवता एकाच अनंत देवदेवतांची आहे. विश्वातल्या अनेक देवदेवता ज्यांच्यामध्ये तो जसं स्वतःमध्ये भिन्नत्व अनेक वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत असं पाहत असतो, वेगळे वेगळे लोक आहेत असं विचार करत असतो, तू वेगळा मी वेगळा, तसंच देवदेवतांमध्ये पण तो हा विचार करत असतो की अनेक ही देवता वेगळी, ती त्याची अमक्याची, ही अमक्याची, ती तमक्याची, त्या सर्व एकच आहे त्याची जाणीव त्याला आत्म्याच्या विकासातल्या तिसऱ्या अवस्थेमध्ये. देवदेवताला मर्यादा घालणाऱ्या अनेक कल्पना टाकून देऊन, पुढे श्री अरविंद म्हणतात, देवदेवाला मर्यादा घालणाऱ्या अनेक कल्पना टाकून देऊन हा तिसऱ्या अवस्थेतील आत्मा त्यांचे सत्य स्वरूप ओळखतो. हा देवदेव सर्वश्रेष्ठ अनिर्वाच्यचा देव आहे. तो एकाच वेळी शांत आणि अनंत आहे. एक आत्मा एकाच वेळी एक आहे आणि अनेक आत्मे झाला आहे. प्रकृतीच्या द्वारा तो स्वतःला अभिव्यक्त करत असतो आणि त्याच वेळी तो प्रकृतीच्या पलीकडे असतो. गुणांनी तो मर्यादित होण्यासारखा नाही, तरी पण आपली शक्ती अनंत गुणांच्या द्वारा तो व्यक्त करतो. या पुरुषोत्तमाला उद्देशून जो यज्ञ करतो आणि वैयक्तिक क्षणिक लाभ हा या यज्ञाचा हेतू नसून पुरुषोत्तमाची प्राप्ती आणि त्याच्याशी एकाग्रतेने आणि संवादी राहून जीवन जगणे हा या यज्ञाचा हेतू. दुसऱ्या शब्दात हीच गोष्ट सांगायची तर असे म्हणता येईल की मानवाच्या मुक्तीचा, पूर्णतेचा मार्ग वाढत्या निर्व्यक्तिकतेतून, निरहंकारातून, निरस्मिततेतून जातो. निर्व्यक्तिक अनंताला
आपल्या ठिकाणी येण्यासाठी तो आपले अस्तित्व अधिकाधिक खुले करत चालला की त्या प्रमाणात मीच्या कैदेतून तो मुक्त होत जातो. समर्यादाच्या चक्रातून तो मोकळा. त्याला त्या प्रमाणात विशालतेची, शांतीची, शुद्ध आनंदाची प्रतीती होत जाते. सर्व वस्तूंच्या ठिकाणी, सर्व जीवांच्या ठिकाणी जे शुद्ध श्रेष्ठ एकतत्व समानतेचे नांदते ते प्रकृतीतील, जीवनातील, स्वतःच्या आंतरिक अस्तित्वातील निर्व्यक्तिक अनंत तत्व आपल्या ठिकाणी भरपूर प्रगट होण्यासाठी मानव आपले अस्तित्व अधिकाधिक खुले करीत चालला की त्या प्रमाणात वर सांगितल्याप्रमाणे मीच्या कैदेतून मुक्त होऊन त्याला विशालतेचा, शांतीचा, शुद्ध आनंदाचा अनुभव येत जातो. मानवाला ही प्रतीती फार प्राचीन काळापासून अव्याहतपणे येत आहे. मर्यादित आयुष्य जगत असतात. अरविंदांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा तिसऱ्या अवस्थेत मनुष्य प्रवेश करतो, म्हणजे हा जीवात्मा प्रवेश करतो, हा आत्म्याचा विकास व्हायला लागतो, हा जीव जायला लागतो, त्यावेळेला तो मर्यादित असताना, ठराविक मर्यादेच्या आत असताना जे सुख आणि समाधान त्याला मिळत होतं ते किती क्षणिक होतं हे त्याच्या लक्षात. अहंकार नष्ट होणं किती आवश्यक आहे हे त्याच्या लक्षात येतं. मीच्या कैदेतून सुटणं किती आवश्यक आहे हे पण त्याच्या लक्षात येतं. आणि अशा प्रकाराने तो स्वतःच्या आत्म्याचा अधिकाधिक विशेष, जास्त प्रकर्षाने विचार करायला लागतो. या अवस्थेत काय प्राप्त होतं त्याला? तिसऱ्या अवस्थेत जेव्हा आत्मा जातो तेव्हा त्याला काय प्राप्त होतं? पूर्ण निर्व्यक्तिकता. त्याचं व्यक्तित्व असणं, व्यक्ती असणं, व्यक्तित्व नष्ट होतं, व्यक्ती असणं नष्ट. आत्म्याला खरं स्वातंत्र्य मिळतं. या सगळ्या बंधनातून, देहाच्या कारागृहातून स्वतंत्र होण्याचं भाग्य आत्मा. अर्थात तो आत्मा निघून जात नाही शरीरातून, नाही तो पुढचं काहीच घडणार नाही. आत्म्याला खरं स्वातंत्र्य मिळतं. हे विचारांचं स्वातंत्र्य असतं, अस्तित्वाचं स्वातंत्र्य. संपूर्ण जीवन, विश्वाचं संपूर्ण अस्तित्व, हे जे बघत असतो हा जीव जे बघत असतो हे सगळं खरं आहे हे त्याला पटायला. संपूर्ण जीवन, संपूर्ण विश्वाचं संपूर्ण अस्तित्व हे खरं आहे आणि हाच एक यज्ञ आहे. या संपूर्ण विश्वाचं अस्तित्व हा अव्याहतपणे चालणारा एक यज्ञ आहे. यज्ञाच्या पूर्ण कल्पनेपासून पुन्हा आपण जातोय, पुन्हा आपल्याला त्याची पुनरुक्ती करावी लागते, कारण ते लक्षात घ्यावं ते सूत्र बांधलेलं असावं. निबंध अशासाठी लिहिले आहेत की पहिल्या निबंधापासून शेवटच्या निबंधापर्यंत एक सूत्र त्याच्यामध्ये, ते सूत्र आपल्याला आठवत राहिलं पाहिजे, ते सूत्र आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. सूत्र हे आहे की यज्ञ हा दोन गोष्टींमधला व्यवहार आहे. एकाने काहीतरी दिलं आहे म्हणून कृतज्ञतेपोटी त्याला काहीतरी अर्पण करायचं. म्हणून मग हा विश्व, हा सृष्टीचा जो पसारा आहे हा सगळा पसारा देवाणघेवाणीचा व्यवहार आहे. कोणीतरी देत जातं, कोणीतरी घेत जातं, त्याची परतफेड करत जातं. ही साखळी पुन्हा पुन्हा चालत राहते आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण यज्ञ आहे. हे विश्व हाच एक अव्याहतपणे चालणारा यज्ञ आहे हे त्या जीवाला माहिती होतं, त्या जीवाला जाणता येतं, याचं त्या जीवाला ज्ञान होतं. हा तिसऱ्या अवस्थेत असण्याचा फायदा आहे. आणि हा यज्ञ काय आहे, कोण कोणासाठी करते? तर प्रकृती पुरुषासाठी हा यज्ञ करते. प्रकृती आहे ती पुरुषासाठी हा यज्ञ करते. त्या अक्षर पुरुषासाठी, अक्षर पुरुष म्हणजेच ही प्रकृती जिने विविध रूपांनी नाटलेली आहे ती हा यज्ञ करते.
त्या यज्ञामध्ये या वेगळ्या वेगळ्या विविध आहुती आहेत. आपण त्या यज्ञाचाच एक भाग आहोत. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी हा छोटासा यज्ञ सतत अव्याहतपणे करत असतो. एक पिढी दुसऱ्या पिढीसाठी, दुसरी पिढी पुढच्या पिढीसाठी हा यज्ञ करत असते अव्याहतपणे. हे काय आमच्या अस्तित्वाच्या मर्यादित अशा मन शरीर याच भागांवर प्रकृतीची सत्ता चालते, शक्ती चालते. म्हणून आपण काम करतो. आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर निसर्गाची सत्ता आहे, सृष्टीची सत्ता आहे, प्रकृतीची सत्ता आहे. त्यामुळे आपण काम करतो. मनावर पण आहे, शरीरावर पण आहे. सूर्योदय होतो, दिवस उजाडतो, त्यावेळेला शरीर आपोआप उठतं, मन आपोआप उठतं. अंधार पडला, रात्र झाली की त्याला झोप येते, ते थकतं. ही सगळी सृष्टीचीच जी काही किमया आहे ती सृष्टीचं नियंत्रण आहे. सृष्टी त्याच्याकडनं ही सगळी कर्म करून घेते. निसर्ग ही सगळी त्याच्याकडनं कर्म करून घेतो. मानवी कर्म जी आहेत ही सगळी या सृष्टीच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे ही कर्म जितकी कमी करू, जितकी शक्य होईल तितकी कमी करण्याकडे कल. कोणालाही काम करायला सांगितलं की जास्ती काम न करता आलं तर बरं. खूप कशाला, आवश्यक तेवढं करावं हा तुला हा याच्यामध्ये येतो. परंतु गीता मात्र याच्या पलीकडे जाऊन म्हणते. गीतेचं म्हणणं असं आहे की ही जी निर्व्यक्तिकता आहे, आपलं व्यक्तित्व विलीन होऊन जाण्याची किंवा आपल्या व्यक्तित्वाच्या पलीकडे जाण्याची ही जी क्रिया आहे ही पण एक पायरी आहे. या निर्व्यक्तिक होण्याने आपण परमेश्वर होत नाही. आपण परमेश्वरापाशी पोहोचत नाही. परमेश्वराच्या रूपात एकरूप होत नाही. ती एक पायरी आहे. या पायरीवर कर्माचं स्वरूप अत्यंत महत्वाचं ठरलेलं आहे. कर्म महत्वाचं ठरलेलं आहे. कर्माचं स्वरूप महत्वाचं वाटत आलंय या पायरीवर. कर्म प्रकृतीच्या व्यक्तीसाठी सुरू ठेवायचे नसून, कर्म हे प्रकृतीच्या व्यक्तीसाठी सुरू ठेवायचे नसून ते चालू ठेवणे भक्तीसाठी आवश्यक आहे असं घेतलेलं. स्वतःसाठी, व्यक्तीसाठी, आपल्या एकासाठी जे आहे ते कर्म सुरू ठेवायचं नसून ते भक्तीसाठी सुरू ठेवलं पाहिजे. त्याची आवश्यकता आहे असं घेतलेलं. अहम जिंकला तरी यज्ञाचा हेतू शिल्लक राहतो. यज्ञाचा हेतू काय आहे? यज्ञाचा हेतू हा आहे की यज्ञ आणि तप यांचा भोगता, ज्याच्यासाठी यज्ञ करायचा, ज्याच्यासाठी तप करायचं, ते ग्रहण करणारा, ते प्राप्त करणारा, याचा जो भोगता आहे तो परमेश्वर. कुठल्याही यज्ञाचा भोगता परमेश्वर. वरवर जरी वाटत असलं की हे आपण याच्यासाठी केलं, त्याच्यासाठी केलं, तरी सुद्धा ते दुसऱ्या कशासाठी नसून ते ईश्वरासाठी, कारण त्याचा भोगता ईश्वर आहे. आपण आपल्यासाठी जे काम करतो, कार्य करतो, कर्तव्य करतो, जी काही कर्म करतो, ती सगळी कर्म सुद्धा आपल्या हृदयात, अंतरंगात, अंतःकरणात स्थित असलेल्या परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी केली पाहिजेत. ही जाणीव जेव्हा आपण निर्व्यक्तिक होतो तेव्हा होते. तोपर्यंत आपण आपल्या बाह्य इच्छा आकांक्षांची तृप्ती करत राहतो. शरीराला सुख आनंद कसा मिळेल हे बघत राहतो. शरीराला कष्ट कसे होणार नाहीत हे बघत राहतो. इच्छा कशा पूर्ण होतील, आपल्या आसपासच्या, आपल्या जवळच्या लोकांच्या, आपल्या नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या इच्छा आपण कशा पूर्ण करू शकतो हे आपण बघत असतो. त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून नाही, तर त्यांची इच्छा पूर्ण केल्याचा आपला अहम संतुष्ट व्हावा, ही अहमवादी वृत्ती असते. तेव्हा जेव्हा या अहमवादी वृत्तीतून दुसऱ्या वृत्तीमध्ये, दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण जातो, त्यावेळेला सर्वांच्या ठिकाणी असलेला आत्मा आपल्याला समजलेला असतो. त्याच्यामुळे आपण दुसऱ्यासाठी करतोय म्हणजे त्या व्यक्तीसाठी, अमुक नावाच्या व्यक्तीसाठी करतो आहे असा त्याचा अर्थ न होता त्याच्या हृदयात स्थित असलेल्या परमेश्वरासाठी करतो आहे
ही भावना निर्माण होते. आणि मग या भावनेतून विश्वव्यापक ईश्वरासाठी, या चराचर सृष्टीसाठी हे घडतं आहे असं होतं. जे आपण करत नसतो, घडत असतं, आपल्याकडून नकळतपणे घडत असतं, हे करवून घेतलं जात असतं. प्रत्येकाने आयुष्यामध्ये त्याच्यासाठी कोणतं कार्य नियुक्त झालेलं आहे, कोणतं ठरलेलं आहे, हे त्याला फार उष्ण करतं. आणि मग ते कार्य करायला सुरुवात. मग आता इतक्या उशिरा सुरू करून काय फायदा आहे त्याचा? हे आयुष्यात पूर्णत्वात जाणार तरी आहे का? एवढं वय झालंय, आता कुठे काय नवीन सुरू करायचं, असा विचार मनुष्य करतो. आणि मग त्याला त्याच्यासाठी ईश्वराने जे नेमून दिलेलं कार्य आहे, कर्म आहे, कर्तव्य आहे, ते सुद्धा तो न करताच या जगातून चालला जातो. पुन्हा पुन्हा पुढला जन्म, पुन्हा पुढलं आयुष्य, पुन्हा सुरुवात. आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ही हे चक्र, हे रहाट गाडून सुरू. म्हणून खरा उद्देश जो आहे तो या परमेश्वराला संतुष्ट करण्याचा असतो, पुरुषोत्तमाला संतुष्ट करण्याचा असतो. परमेश्वर, ब्रह्म, अक्षर, पुरुष हे तर सगळे कशाशीच काही संबंध नसलेले. पुरुषोत्तम आहे जो दोघांचा समन्वय दोन्ही साधणारा आहे, तो त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि त्याला संतुष्ट करायला लागतं, कारण की यज्ञाचा खरा भोगता तोच आहे. या निबंधाचा शेवट करताना श्री अरविंद म्हणतात, साधकाच्या आत्म्याचे या दिव्य पुरुषोत्तमाशी प्राणमय जिवंत ऐक्य घडवून आणणे हा कृष्ण अर्जुनाला उपदेशित असलेल्या योगाचा खरा उद्देश आहे. ज्या योगाचा, ज्या कर्माचा, ज्या गोष्टीचा उपदेश ज्या करण्यासाठी प्रयत्न करतो आहे अर्जुनाने, त्या कराव्या म्हणून श्रीकृष्ण प्रयत्न करतोय. त्याचा खरा उद्देश काय बघा. साधकाच्या आत्म्याचे या दिव्य पुरुषोत्तमाशी प्राणमय जिवंत ऐक्य घडवून आणणे हा कृष्ण अर्जुनाला उपदेशित असलेल्या योगाचा खरा उद्देश आहे. निर्व्यक्तिक पुरुषात बुडी घेऊन साधकाने आपले व्यक्तित्व नष्ट करून टाकणे एवढा काही कृष्णोपदिष्ट योगाचा खरा उद्देश नव्हे. आमचे सर्व अस्तित्व आणि जीवन उंचावून या दिव्य पुरुषाची, पुरुषोत्तमाची प्राप्ती करून घेणे, त्याच्या ठिकाणी राहणे, त्याच्याशी एकरूप होणे, आमची जाणीव त्याच्या जाणीवेशी एकरूप करणे, त्याच्या पूर्ण प्रकृतीचे प्रतिबिंब शोभेल असे स्वरूप आमच्या मोडक्या तोडक्या प्रकृतीला आम्ही आणून देणे, आमचे विचार आणि संवेदना दिव्य ज्ञानाच्या स्फूर्तीने सर्वथा सर्वदा भरून टाकणे, आमची इच्छा आणि आमची कृती सर्वथा ईश्वरी इच्छेने बिनचूकपणे कार्य करील असे करणे, ईश्वराच्या प्रेमात आणि आनंदात आम्ही मग्न होऊन आमची वासना लयास नेणे, ही आमची मानवाची पूर्णता आहे. आमच्या आयुष्याची पूर्णता, ती कर्तव्यता जी म्हणतो ती इथे आहे. राजगुह्य असे नाव गीता या पूर्णतेला देते. मानवी जीवनाचा खरा उद्देश, मानवी जीवनाचा अंतिम पुरुषार्थ ही पूर्णता आहे. कर्मरूप यज्ञ चढता वाढता होत होत शेवटी ज्या सर्वोच्च पायरीला पोचतो ती पायरी म्हणजे पूर्णता होय. कारण कर्माचा स्वामी आणि यज्ञाचा आत्मा हे पुरुषोत्तमाचे अगदी कायमचे आणि अखेरपर्यंत टिकणारे असे स्वरूप आहे. या पुरुषोत्तमाला जाणणे, आपल्या जीवनात चाललेला जो यज्ञ आहे तो सगळं त्याच्या चरणी अर्पण करणे, त्याचं फळ त्यालाच अर्पण करणे, हा आहे खरे यज्ञाच्या भुक्त्याला जाणून घेण्याचे उपाय. या सगळ्या गोष्टी यज्ञाच्या भुक्त्याच्या निमित्ताने ज्या आपल्यापर्यंत श्री अरविंदांनी आणून पोहोचवलेल्या आहेत, त्या सगळ्या एका वेगळ्या पातळीवर आपल्याला नेऊन ठेवतात, एका वेगळ्या विचाराच्या विश्वात आपल्याला घेऊन जातात. त्या विश्वातच थांबून आपण
आपला आजचा भाग इथे संपवूया आणि भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.